नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याबरोबर कोलॅजिन बूस्ट अँटी एजिंग अशी ट्रीटमेंट घरच्या घरी कशी करायची हे सांगणार आहे। कुठला असा इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स, सुरकुत्या किंवा चेहरा जर सैल पडायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी आपण काय करायचं, कुठले मास्क लावायचे हे मी सांगणार आहे। खरं तर ही ट्रीटमेंट मी यासाठी म्हणते कारण ह्याच्यात काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स जर का तुम्ही केल्या तर ती एक ट्रीटमेंट बनते आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट येतात। मी आज खूप एक्साइटेड आहे या व्हिडिओसाठी कारण मी हे करून बघितल्यानंतर अमेझिंग रिझल्ट्स मिळालेत। प्रमोशनच्या निमित्तानं मी इतकी फिरते आहे, इतका थकवा जाणवतोय आणि त्यामुळे अर्थातच तुमची स्किन सुद्धा खूप थकते। तुम्हाला डल फील होतं तसं तुमच्या स्किनवर सुद्धा तो डलनेस येतो। तो डलनेस माझा पूर्णपणे गेला आणि त्यानंतर मला लक्षात आलं हे 2-3 वेळेला केल्यानंतर स्किन एकदम अशी टाईट वाटायला लागलेली आहे। त्यामुळे टाईटनेससाठी ही जी ट्रीटमेंट मी तुम्हाला आज सांगणार आहे ती अतिशय उत्तम आहे। केल्यानंतर मात्र मला अजिबात थँक्यू म्हणायला विसरायचं नाही कारण मला माहिती आहे याचे अमेझिंग रिझल्ट्स येणार आहेत। कारण यामध्ये जो घटक मी वापरते आहे ना तो यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओमध्ये वापरला होता आणि त्याचे अमेझिंग असे रिझल्ट्स तुम्हाला आले होते। मला कमेंट्समध्ये खूप जणांनी सांगितलं होतं आणि आपल्या त्या व्हिडिओला मिलियनपेक्षा सुद्धा जास्त व्ह्यूज आहेत। त्यामुळे तोच इन्ग्रेडियंट घेऊन आज आपण कोलॅजिन बूस्ट करण्यासाठी अँटी एजिंग अशी कुठली ट्रीटमेंट घरच्या घरी करू शकतो की ज्यामुळे आपल्याला डॉक्टरांकडेही नाही जावं लागणार आणि कुठल्याही महागड्या सलूनमध्ये सुद्धा जावं नाही लागणार। घरच्या घरी आपण सेम इफेक्ट असलेली ट्रीटमेंट करू शकणार आहोत। ती कुठली आहे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मी आज ट्रीटमेंट सांगण्यासाठी सुद्धा एक्साइटेड आहे आणि एक्साइटमेंटचं अजून एक कारण आहे ते म्हणजे माझा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा 18 एप्रिलला म्हणजे अगदी उद्या परवामध्येच रिलीज होतो आहे। तेव्हा हा चित्रपट बघायला तुम्ही चित्रपटगृहामध्ये नक्की जा। खूप जवळचा विषय आहे। माझ्या बाबांना संत ज्ञानेश्वरांबद्दल अतिशय आस्था होती आणि या विषयावर मला चित्रपट करायला मिळतोय। खूप उत्तम अशी भूमिका आहे, यशोदाची भूमिका मी करते आहे आणि हे जर बाबा बघायला असते तर त्यांना खूप आनंद झाला असता। पण तुम्हीही माझी फॅमिली आहात, तुम्ही तेवढंच प्रेम करता। तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी ग्रो आणि ग्लो होतीये। तर मला अजून ग्रो आणि ग्लो व्हायचं आहे, आपल्या अख्ख्या फॅमिलीलाच व्हायचं आहे। त्यासाठी हा चित्रपट बघणंही तितकंच गरजेचं आहे। का गरजेचं आहे हे चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। तेव्हा नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये चित्रपट कसा वाटला हे सुद्धा सांगा। सगळ्यात महत्त्वाचं आधी मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलं इन्ग्रेडियंट वापरायचं। तर बटाटा, एक मीडियम साईज बटाटा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि आपण बटाटा का घेतोय कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे, भरपूर प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला तजेला तर मिळतो आणि चेहऱ्याला मस्तपैकी टाईटनेस येतो। शिवाय त्यामध्ये असे गुणधर्म आहेत ना की तुमचा चेहरा जर आता या उन्हामुळे टॅन झाला असेल तर ते टॅन पण निश्चितपणे निघायला मदत होते। बऱ्याचदा तुम्ही लक्षात घेतलं असेल तर तुम्ही स्किनला छानपैकी फेशियल ब्लीच केल्यानंतर अचानक तुमचा चेहरा असा टवटवीत आणि तुम्ही तरुण वाटायला लागता, तुमची स्किन अशी टाईट वाटायला लागते। सेम तसेच रिझल्ट आपल्याला या ट्रीटमेंटमुळे मिळणार आहे। आता हा जो मीडियम साईज बटाटा आहे यापासून आपण 3 गोष्टी बनवणार आहोत, त्यामुळे आपल्या 3ही गोष्टींमध्ये बटाट्याचा रस हा असणार आहे। आता कसं बनवायचं हे समजून घ्या। सगळ्यात आधी आपल्याला आपला चेहरा छानपैकी क्लीन करायचा आहे। क्लीन्झरनी क्लीन केला तर तो जास्त प्रमाणात छान पद्धतीनं क्लीन होतो आणि म्हणूनच मी बायोक्युलचं हे जे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लीन्झर आहे जे मी नेहमी वापरते, सगळ्या ऑलमोस्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तसंच मी आता परत एकदा सांगते की या क्लीन्झरने जर का तुम्ही तुमचा चेहरा क्लीन केला तर पूर्ण चेहऱ्यावरची डर्ट निघून जाणार आहे। ऑल स्किन टाईपसाठी आहे त्यामुळे मी सगळ्यांसाठी सजेस्ट करते आहे। शिवाय याच्यामध्ये जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला खूप छान हायड्रेशन मिळणार आहे, चेहरा स्मूथ राहायला मदत होणार आहे। बऱ्याचदा आपण क्लेन्झिंग केल्यानंतर आपला चेहरा खूप कोरडा पडतो आणि कोरडा पडल्यानंतर आपल्याला डबल टिबल मॉइश्चराइज करावं लागतं आणि ते सगळा जो बॅलन्स आहे तो खराब होतो आणि तो खराब होऊ नये म्हणून हे बायोक्युलचं जे
ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर आहे ते अतिशय उत्तम आहे. मेकअप केल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की मेकअप कसा रिमूव्ह करायचा, तर त्यासाठी सुद्धा हे जेल क्लिन्झर अमेझिंग आहे. मी हेच वापरते, त्यामुळे तुमचे लायनर्स असतील किंवा जो हेवी आपला बेस असतो, ब्लश ऑन असतं, हे सगळं उत्तम रीतीनं निघायला मदत होते. तर मी यांनी सगळ्यात पहिल्यांदा चेहरा छानपैकी स्वच्छ धुवून घेतला. यामध्ये जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, कॉर्न केर्नल्स आणि नॅचरल शुगर्स, त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचे रिझल्ट्स खूप उत्तम येतात. कारण असे इन्ग्रेडियंट्स असलेला कुठला आणखीन फेस वॉश किंवा क्लिन्झर मला मिळालेलं नाही. उत्तम असे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये आहेत. ह्युमक्टंट प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल मॉइश्चराईज होणं जे असतं ना, ते तसंच्या तसं राहतं. तो चेहरा धुतल्यानंतर अजिबात कोरडा फडफडीत होत नाही. आणि म्हणून बायोकिलचं हे ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर वापरून छानपैकी चेहरा क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर स्टेप नंबर 2 ते म्हणजे मीडियम साईज बटाटा घ्यायचा आहे. आता हे जे मी सांगते ते तुम्ही 10 दिवसातून एकदा केलं, आठवड्यातून एकदा केलं तरीसुद्धा चालणार आहे. खूप टॅन आहे असं वाटत असेल, खूप चेहरा तुमचा खराब झाला आहे असं वाटत असेल, तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला करायला सुद्धा काहीही हरकत नाही. अगदी करू शकता. याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत, तुम्हाला चांगलं माहिती आहे. साईड इफेक्ट असतील अशा गोष्टी मी शक्यतो सांगत नाही, हे सगळ्यांसाठी सूट होतं. तर आपण या बटाट्याचा रस काढून घेतलेला आहे. जेवढा केवढा रस निघेल तेवढा रस काढून घ्यायचा. आधी त्याचं साल काढलं मी, त्यानंतर त्याचे तुकडे केले, मग ते मिक्सरमधून काढलं आणि मग त्याचा रस काढला. तुम्ही एवढी सगळी प्रोसेस नाही केली, फक्त बटाटा किसून घेतला आणि त्याचा रस काढला तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही असं अगदीच करू शकता. फक्त साल जे आहे ते व्यवस्थित काढून घ्या. आता हा जो पूर्ण रस निघालेला आहे तो बाजूला ठेवायचा आणि त्यातला आपण अर्धा चमचा रस घ्यायचा आहे आणि त्याबरोबरीनं घ्यायचं आहे मध. यांनी तुमच्या चेहऱ्याला तुम्ही छानपैकी मसाज करायचा आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की असा चिकटपणा तुमच्या चेहऱ्याला आलेला आहे. आता ते झाल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारायचं. माझ्याकडे हे जे मी पाणी वापरते आहे ते खूप बॉइल्ड केलेलं असं पाणी आहे, म्हणजे हे साधं पाणी नाही आहे. तर हे डिस्टिल्ड वॉटर जे आहे ते वापरलेलं आहे. जर का डिस्टिल्ड वॉटर तुमच्याकडे नसेल, म्हणजे खूप उकळलेलं पाणी, अति जास्त उकळलेलं, अतिशय प्युरिफाईड केलेलं असं हे पाणी आहे, ते जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुलाब पाणी वापरलं तर अतिउत्तम. ते वापरायचं. त्याचा स्प्रे तुम्ही चेहऱ्यावर करायचा आणि मग त्यानंतर चेहरा छान वाईप करायचा. आता वाईपअप करत असताना तुम्ही जो कुठला नॅपकिन वापरणार असाल तो अतिशय काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्याला असा इजा होईल किंवा असा तो खूप हार्श असेल असं वापरू नका. सॉफ्ट मटेरियल असेल अशा पद्धतीचा तुम्ही नॅपकिन वापरायला हवा. त्यानंतर जो बटाट्याचा रस आहे तो आपण थोडासा घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घालणार आहोत अर्धा चमचा. 1 चमचा बटाट्याचा रस आणि अर्धा चमचा ॲलोवेरा जेल. आता हे छानपैकी मिक्स करायचं आणि जसं जेल फॉर्ममध्ये ते येतं. जेल फॉर्ममध्ये आल्यानंतर आता हे तुमच्या चेहऱ्याला संपूर्णतः छानपैकी लावून घ्यायचं आणि त्यांनी मस्तपैकी मसाज करायचा आहे. बराच वेळ मसाज करायचा. म्हणजे पार्लरमध्ये आपली फेशियल करतानाची जी स्टेप असते की आपल्याला नंतर चेहरा क्लीन झाल्यानंतर एक छानपैकी मसाज मिळतो, तसा मसाज आपल्याला करायचा आहे. आता चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि त्यानंतर तो छानपैकी पुसून घ्यायचा. आता जी तिसरी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची स्टेप आहे. ती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ॲक्च्युली टाईटनेस येण्यासाठी हे उत्तम आहे. मुळात मसाज करणं हे इतकं इम्पॉर्टंट असतं ना, म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स वापरून मसाज करायला सांगते. आता हा जो बटाट्याचा रस आपण वापरतोय ना, तो इतका अमेझिंग रिझल्ट येतो. म्हणजे याच्यामध्ये इतकी क्षमता आहे तुमच्या चेहऱ्यावर टाईटनेस आणण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन घालवण्यासाठी. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये हा बटाट्याचा रस वापरून ह्या ज्या आपण स्टेप्स तयार केलेल्या आहेत, ही जी ट्रीटमेंट तयार केलेली आहे ती अमेझिंग आहे. कुठल्याही वयोगटातल्या मुलं हे वापरू शकतात. माझी 12 वर्षाची मुलगी आहे, 14 वर्षाची मुलगी आहे, तर तिला मी दिलं तर चालेल का? तर हो, चालेल. तुम्ही तिच्या चेहऱ्यावर सुद्धा ही सगळी ट्रीटमेंट करू शकता. तर आता उरलेला जो बटाट्याचा रस आहे त्या बटाट्याच्या रसमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता तांदळाचं पीठ इतकं अमेझिंग रिझल्ट येतं ना, म्हणजे यावरच तो व्हिडिओ बनवला होता. बटाट्याचा रस आणि तांदळाचं पीठ असं करून मी तुम्हाला तो मास्क सांगितला होता आणि लोकांना अमेझिंग रिझल्ट्स मिळालेत त्याचे. आता जर का तुम्ही या स्टेप्स फॉलो करत मग तिसऱ्यांदा हा जर मास्क वापरत असाल तर तुम्हाला
संपूर्ण ही ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या दिवशीच लक्षात येईल की आहा हा चेहरा काय झालाय. तर तांदळाचं पीठ आपण इथे 1 चमचा घेतलेला आहे, उरलेला बटाट्याचा रस घेतलेला आहे आणि मुलतानी माती इथे घेतलेली आहे. ज्यांना कोणाला मुलतानी मातीची ॲलर्जी असेल त्यांनी बेसन पीठ किंवा मसुराच्या डाळीचं पीठ असं काहीही घेतलं तरी चालणार आहे. बटाट्याचा उरलेला रस जो आहे तो पुरला नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये गुलाब पाणी टाका, साधं पाणी टाकू नका. आता ते छानपैकी मिक्स करा. त्याचा मास्क तयार होणार आहे. तो लेप जो आहे तो पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर तो 5 ते 10 मिनिटं तसाच्या तसा ठेवायचा आहे. तो ठेवून झाल्यानंतर तो सुकणार आहे. सुकल्यानंतर चेहरा छानपैकी धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चेहऱ्यावर अमेझिंग असा तजेला आलेला आहे, फ्रेश झालेली आहे स्किन. आता ही जी फ्रेश झालेली स्किन आहे, आपण चेहरा छान पुसून घेतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं असं मी जनरली सांगते. पण आता हे अँटी एजिंगसाठी चाललेलं आहे, म्हणजे चेहऱ्यावर टाईटनेस येण्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे. त्यामुळे असे 2 प्रोडक्ट मी सांगेन जे 30 नंतरच्या स्त्रिया पुरुष असतील त्यांनी मी जे आत्ता सांगते ते करा. बाकीच्यांनी सिंपल मॉइश्चरायझर जे आहे ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. पण अँटी एजिंगसाठीचं मी सांगते, कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मी सांगते, तर त्यासाठी आय क्रीम लावणं हे मस्ट आहे. कारण बऱ्याचदा आपल्या डोळ्याखाली जो पफीनेस असतो, इथे छोट्या छोट्या अशा सुरकुत्या यायला लागतात, त्या लिफ्ट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तिथली जी स्किन आहे तिथे जनरली नॅचरली जे ऑइल प्रोड्यूस व्हायला हवं ते होत नाही. तिथे कोरडेपणा येतो खूप आणि म्हणून आपल्याला लवकर सुरकुत्या पडतात किंवा इथे सुद्धा डोळ्याच्या इथे खूप सुरकुत्या पडतात. आणि याला एकमेव ऑप्शन असतो ते म्हणजे योग्य क्रीमनं तिथे रोज मसाज करणं. पफीनेससुद्धा याने निघून जातो. आता पफीनेस काय येतो, कशासाठी येतो, याची अनेक कारणं आहेत. त्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो जाऊन बघू शकता. आता आपण डोळ्याखाली मसाज करणार आहोत. आता मसाज करण्यासाठी आपण बायोक्युलचं फॉरेवर यंग अंडर आय क्रीम जे आहे ते आपण इथे वापरणार आहोत. याने छानपैकी मसाज करायचं आहे. हे डी पफ आहे, यानी तुमची तिथली स्किन आहे ती लिफ्ट होणार आहे, स्मूथ होणार आहे. यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत पायथॉल आणि पेप्टाइड, शिवाय ग्रीन टी आणि बिडेसन पिलोसा, हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे अमेझिंग इन्ग्रेडियंट्स आहेत आणि यामुळे तुमच्या डोळ्याखालचा जो पफीनेस आहे तो 100% निघून जातो. पण हे क्रीम मात्र रोज वापरायला हवं. या क्रीमबद्दल सुद्धा मी ऑलमोस्ट 5 ते 6 व्हिडिओमध्ये सांगून झालेलं आहे. मी माझ्या आईला सुद्धा हे वापरायला दिलेलं आहे आणि आईला सुद्धा उत्तम रिझल्ट्स येत आहेत. तर बायोक्युलचं हे जे फॉरेवर यंग अंडर आय क्रीम आहे हे अतिशय उत्तम आहे डोळ्याखाली जर का सुरकुत्या येत असतील आणि पफीनेस येत असेल तर ते आपण लावून घ्यायचं. आणि त्यानंतर अँटी एजिंग ऑइल लावणं मस्ट आहे. परत एकदा आपल्याला थोडासा मसाज करायचा आहे, ते म्हणजे अँटी एजिंग ऑइलने. तर कुठलं ऑइल वापरायचं, बायोक्युलचं हे जे रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल आहे याच्यामध्ये स्क्वॉलिन्स आहेत, ॲप्रिकॉट, पोमोग्रेनेट सारखे सुपर्ब असे इन्ग्रेडियंट आहेत. नॅचरल घटकांपासून एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे याचे अमेझिंग रिझल्ट आहे. मी या प्रोडक्टची फॅन आहे. माझ्याकडे तुम्ही मागे बघत असाल तर खूप अशा बाटल्या तुम्हाला दिसतील, कारण मेकअप काढल्यानंतर सुद्धा मी बऱ्याचदा हे लावते आणि हे इतकं छोटंसं आहे ना, ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, त्यामुळे मी कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि तिथे गेल्यानंतर मग माझ्या मैत्रिणी वापरतात आणि म्हणतात आम्हाला सुद्धा हवं आहे, आम्हाला सुद्धा हवं आहे. तेव्हा मी सांगते माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून ऑर्डर केलं तर तुम्हाला पटकन मिळून जाईल. तर तुम्ही तिथून ऑर्डर करा असं मी त्यांनाही सांगते, तुम्हालाही तेच सांगते. सो हे रिन्यू अँटी एजिंग फेस ऑइल जे आहे हे फाईन लाईन्स आणि रिंकल कंट्रोल करण्यासाठी आहे, शिवाय हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. तर या ऑइलनी आपण छानपैकी परत मसाज केला तर तुमची स्किन जी आहे ना ती अशी मस्त टाईट होणार आहे. आणि हे जर का तुम्ही सगळं रात्री करून आणि मग झोपू शकलात तर म्हणजे इतके कमालीचे रिझल्ट्स येतील. रात्री शक्य नसेल तर तुम्ही दिवसासुद्धा करू शकता. दिवसा करून 2 ते 3 तास हे तुम्ही चेहऱ्यावर ठेवू शकता. उन्हामुळे खूप जास्त घाम येतोय असं जर का वाटत असेल तर फेस ऑइल न वापरता सिंपल कुठलंही मॉइश्चरायझर वापरलं तरी चालेल. पण या फेस पॅकनंतर जी मी 3rd स्टेप सांगितली फेस पॅकची, ते वापरल्यानंतर मात्र कुठलं तरी मॉइश्चरायझर आणि सनब्लॉक हे लावाच लावा. जर का तुम्ही रात्री झोपताना करणार असाल तर हे फेस ऑइल वापरलं तर उत्तमच आहे. हे अँटी एजिंगसाठी खास आहे म्हणून हे वापरा असं मी तुम्हाला रेकमेंड करते आहे. तर
ही पूर्ण जी ट्रीटमेंट आहे जी आपण एका दिवसात केलेली आहे, ही मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही 15 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा तुमच्या सोयीनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता. आणि याचे रिझल्ट्स कसे येतात हे मात्र मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये तसं सांगा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि विसरू नका, 18 एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई रिलीज होतीये. तुमचं प्रेम चित्रपटगृहामध्ये बरसू देत. नमस्कार. रामकृष्ण.